नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होते, म्हणून देशभरातील तपास यंत्रणा बनावट नोटा चलनात येऊ नयेत म्हणून सतत प्रयत्न करत असतात. मात्र आजही देशात बनावट नोटांची तस्करी होत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. त्या बनावट नोटा कुठे छापण्यात आल्या होत्या, कोणत्या मार्गे या बनावट नोटांची तस्करी होते, बनावट नोटांच्या तस्करी मागे नेमका कोणाचा हात आहे आणि गुप्तचर यंत्रणांनी कोणता इशारा दिला, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत नोटांची तस्करी या खास कार्यक्रमात. मुंबई शाखेच्या गुन्हे शाखेनं कारवाईमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. वरवर पाहता त्या नोटा हुबेहूब 2000च्या नोटांप्रमाणे आहेत, त्यामुळे कुणाला शंकाही आली नसती. मुंबईमध्ये या नोटा चलनात आणण्याचा त्या टोळीचा डाव होता. मात्र गुन्हे शाखा युनिट 11च्या पथकानं त्यांचा तो कट उधळून लावला. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. बनावट नोटांच्या नेटवर्कचा पर्दाफाश. मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयातलं टेबल 2000 रुपयांच्या नोटांनी भरून गेलेलं होतं. एकावर एक नोटांची ही बंडलं ठेवली गेली होती. या नोटा टाकसाळीतनं आणल्या असाव्यात असं तुम्हाला वाटत असलं तरी वास्तव मात्र काहीसं वेगळं आहे. चलनातल्या 2000च्या नोटांप्रमाणे या दिसत असल्या तर त्यावर जाऊ नका, कारण या सगळ्या नोटा बनावट आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11च्या पथकानं हा बनावट नोटांचा साठा एका कारवाई दरम्यान जप्त केलाय. ही रक्कम 7 कोटी रुपयांच्या घरात आहे. या 2000 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जाणार होत्या, मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकानं या टोळीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बनावट नोटांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी दहिसर चेकनाका तसंच नॅशनल पार्क परिसरात पथकं तैनात केली होती. आरोपी अंधेरीतून निघाले, मात्र वाटेत दहिसर चेकनाक्यावर तैनात असलेल्या पोलीस पथकानं आरोपींना जेरबंद केलंय. बनावट नोटा पकडलेल्या आहेत. त्या 7 कोटीच्या आहेत. 2000ची नोट आहे. अशा 7 कोटीच्या नोटा पकडलेल्या आहेत. आणि त्या दहिसर चेक नाक्यावर आम्ही ओला गाडीची इन्फॉर्मेशन होती की ओला गाडीमध्ये घेऊन जात आहेत म्हणून. त्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही 2 पथक हे करून फॉलो केली टीम. एक चेक नाक्याला लावली आणि दुसरी टीम नॅशनल पार्कहून त्याच्या पाठीमागं हे करत होती. त्याच्यानंतर पकडले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून बनावट नोटांची विक्री करण्यासाठी ते दिल्लीहून मुंबईत आले होते. त्यावरून आरोपींचं दिल्लीमध्ये मोठं नेटवर्क असावं असा पोलिसांना संशय आहे. या बनावट नोटांची छपाई देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आल्याचं आरोपींच्या चौकशीतून उघड झालेलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचने पकडलेल्या या बनावट नोटा दिल्लीतून आणलंय हे तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे. या नोटा दिल्लीतील एका प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या आहेत. या नोटांचा दर्जा इतका उत्तम आहे की या भारतीय बाजारात सहज चलनात आणल्या जाऊ शकतात. पोलिसांनी आरोपींकडून 7 मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, 28,170 रुपयांची रोकड आणि एक लॅपटॉप जप्त केलेला आहे. वरवर पाहता या नोटा बनावट असतील असं कुणालाही वाटणार नाही, कारण त्याची छपाई तशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे. हे आरोपी या बनावट नोटा कुणाला देणार होते, त्यांनी या नोटांची छपाई नेमकी कुठे केली होती, यासाठी कोणत्या मशीनचा वापर केला होता, यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे बनावट नोटांची विक्री केली आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. बनावट नोटांची एकूण रक्कम पाहता या मागे एका मोठ्या रॅकेटचा हात असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आरोपींच्या चौकशीतून आता आणखी काही मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात.
याच पार्श्वभूमीवर बनावट नोटांची मोठ्या प्रमाणात तस्करी होण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे। हे नापाक षडयंत्र नेमकं कुणी आखलंय आणि कोणत्या मार्गाने ती तस्करी होण्याची शक्यता आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। बनावट नोटांचं नापाक रॅकेट, आयसिसची चाल, डी कंपनीचं कारस्थान, भारतीय गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट। मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच बनावट नोटांची तस्करी करण्याचा प्रयत्नही केला जात होता। मात्र मुंबई पोलिसांनी हा डाव हाणून पाडलाय आणि 2000 रुपयांच्या या नोटांचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। एकीकडे पोलिसांनी हा बनावट नोटांचा साठा जप्त केलाय, तर दुसरीकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याच विषयी नुकताच एक अलर्ट जारी केला होता। पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची भारतामध्ये तस्करी केली जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर देशभरातल्या पोलीस दलांना सतर्क राहण्याची सूचनाही देण्यात आलेली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIनं बनावट नोटांचं कारस्थान रचल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली। भारतात बनावट नोटांची तस्करी करण्याची जबाबदारी ISIनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर सोपवलेली आहे। दाऊदच्या डी कंपनीमार्फत बनावट नोटा भारतीय चलनात आणण्याचा ISIचा डाव आहे। खरं तर बनावट नोटांप्रकरणी यापूर्वी सुद्धा डी कंपनीचा सहभाग उघड झालेला आहे। बांगलादेश आणि नेपाळमधून भारतात बनावट नोटांची तस्करी करण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा डी कंपनी देशामध्ये बनावट नोटांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे। मुंबई पोलिसांनी 7 कोटी रुपयाच्या बनावट नोटा पकडलेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की ह्या ज्या बनावट नोटा आहेत ह्या विशेषतः पाकिस्तानच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी म्हणून वारंवार बांगलादेश, नेपाळ यांच्या माध्यमातून पाठवल्या जात आहेत। त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे भारतातल्या 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यामध्ये गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। निवडणूक म्हटलं की उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो, हे उघड सत्य आहे आणि याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न डी कंपनीकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ISIच्या इशाऱ्यावरून डी कंपनीनं हे बनावट नोटांचं षडयंत्र आखलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या आडून डी कंपनीकडून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे देशातल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की काही दिवसातच भारतामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बनावट नोटा भारतामध्ये पाठवणं हा पाकिस्तानचा अत्यंत कुटील असा डाव आहे। मुंबईमध्ये बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचं तपासादरम्यान उघड झालंय। खरं तर यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवरून बनावट नोटांच्या तस्करीचे प्रकार उघडकीला आलेले आहेत। गेल्या काही दिवसात ड्रोन मार्फत ड्रग्ज आणि बनावट नोटांच्या तस्करीचा प्रयत्न भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडलेला होता। त्यामुळे आता तस्करांनी वेगळा मार्ग निवडला असावा असा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे। मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटांचा साठा हा ISI आणि डी कंपनीच्या त्या कटाचा एक भाग तर नाही ना, अशीही शंका तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे। भारतीय सैन्याने सीमेवर चोख बंदोबस्त ठेवल्याने सीमेमार्गे बनावट नोटा आणणं जवळपास अशक्य आहे। याचमुळे भारतात छुप्या मार्गे नोटा बनवण्याची डाय आणण्याचा कट डी कंपनीने रचला आहे। याकरता त्यांनी दिल्ली हे केंद्रस्थान निवडलं असून या केंद्रस्थानी बनावट नोटा छापायच्या आणि या बनावट नोटा भारतामध्ये चलनात आणायच्या असा एक मोठा कट डी कंपनीने रचला आहे।
बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणी एकीकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी 7 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटांचा साठा जप्त केलाय। या बनावट नोटांचं पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। बनावट नोटांची पाकिस्तानमधनं आखाती देशात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढे आखाती देशातनं या नोटा समुद्र अथवा हवाई मार्गे भारतात चोरी छुपे आणल्या जाण्याची शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे। प्रामुख्यानं दिल्ली आणि मुंबई या शहरात या नोटा चलनात आणल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। समुद्रमार्गे पोरबंदर आणि राजकोट शिवाय पालघर तसंच रायगडच्या परिसरात ही तस्करीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशातूनही बनावट नोटांची तस्करी होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे। लोकांनी या नोटा वापरताना अतिशय सावध राहायला पाहिजे किंवा अन्य काही ऍप्स आहेत त्यांचा वापर करा, परंतु या ज्या नोटा आहेत त्या शक्यतो आपण वापरूच नाहीयेत की ज्यामुळे आपली फसवणूक होणार नाही आणि पाकिस्तानलाही आपल्या इथे ढवळाढवळ करून आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करता येणार नाही। बनावट नोटांच्या तस्करीसाठी तस्करांकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात आल्याचं आजवरच्या कारवाईमधून उघड झालंय। आता 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे तस्कर आता पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निवडणूक आयोगानं उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे, मात्र प्रत्यक्षात किती खर्च केला जातो याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही। त्यामुळे 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी आता पोलिसांसह तपास यंत्रणांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबतच नोटांची तस्करी या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 6 वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं नोटबंदी केली होती, पण गेल्या काही वर्षात तपास यंत्रणांनी जप्त केलेली रक्कम पाहता आजही मोठ्या प्रमाणात काळा पैसा लपवून ठेवला असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच नव्या नोटांमुळे बनावट नोटांचं प्रमाण देखील कमी झालं नसल्याचं पाहायला मिळतंय। 500 रुपये, 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे। 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात नोटबंदीची घोषणा केली होती। देशातील काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यावेळी सांगितलंही गेलं होतं। मात्र नोटबंदीनंतर खरंच काळा पैसा नष्ट झाला का याविषयी अनेक मतमतांतरं आहेत। नोटबंदीमुळे चलनातल्या बनावट नोटा रोखण्यास मदत मिळणार असल्याचं बोललं गेलं होतं। त्यासाठी केंद्र सरकारनं 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केलेल्या होत्या। त्याऐवजी सरकारनं नवीन 2000 आणि 500च्या नोटा चलनात आणल्या सुद्धा। मात्र बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांनी आता नवीन नोटांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। तस्करांकडून नवीन 2000 आणि 500च्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नही केला जात आहे। खरं तर या नव्या नोटांची नक्कल करता येऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आलेली होती, मात्र तस्करांनी आता त्यावरही उपाय शोधून काढलाय। मुंबई पोलिसांनी एका कारवाईमध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांचा साठा पाहता ते पुन्हा एकदा उघडही झालंय। गुन्हे अन्वेषण शाखेनं 2000 रुपयांच्या नोटांचा हा साठा हस्तगत केलाय। वरवर पाहता या नोटा बनावट आहेत असं कुणालाही वाटणार नाही। फेक करेंसी है तो इसका मतलब यह है कि जो हमारा ऑब्जेक्टिव था डिमोनेटाइजेशन का कि हम ऐसे तत्वों की पहचान करेंगे जो इस धंधे में थे और उनको पकड़ के जो है हम उन्हें सलाखों के पीछे डालेंगे, तो वो तत्व फिर से सक्रिय हो गए हैं। तो हम वहाँ तक पहुँच नहीं सके हैं और वो उन्होंने फिर से सर उठाना चालू कर दिया है। ये बताता है अगर ये फेक करेंसी है, और ये बड़ी चीज़ है। तो फेक करेंसी का होना मतलब है कि आपकी कंट्री में एक इलीगल सिस्टम का पैरेलल करेंसी रन कर रहा है जो चीज़ों को प्रभावित कर रहा है। नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार तस्करांनी आजवर मोठ्या प्रमाणात 2000 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्याचं उघड झालंय। पोलिसांनी देशभरात जप्त केलेल्या बनावट नोटांपैकी 2000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण हे जवळपास 56% इतकं आढळून आलेलं आहे।
2017 आणि 2018 मध्ये एकूण 46.6 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या। त्यामध्ये 56% 2000 रुपयांच्या नोटा आढळून आलेल्या होत्या। आपल्याला कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी नोटबंदी सारखा उपाय भारत सरकारने केलेला होता, परंतु हा जो उपाय आहे हा काही वारंवार करता येत नाही। त्याला खरा उपाय म्हणजे आपण याच्या चलनात असलेल्या कागदाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या वापरण्याच्या ऐवजी डिजिटाइज्ड पेमेंट्सचा पर्याय स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे। गेल्या वर्षी देशभरात पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटांची आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची कल्पनाही येईल। गुजरातमध्ये 2,34,25,340 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय, तर आंध्र प्रदेशमध्ये 1,38,23,450 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रात 2,63,59,440 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। छत्तीसगडमध्ये 28,59,360 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। आसाममध्ये 1,03,41,460 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या। तामिळनाडूमध्ये 1,16,80,300 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। पश्चिम बंगालमध्ये 4,31,90,700 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या, तर राजधानी दिल्लीमध्ये 83,76,160 रुपयांच्या बनावट नोटा पोलीस कारवाईत जप्त करण्यात आल्या। देशभरातल्या विविध राज्यांमधून एकूण 17,99,37,446 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। अगर कोई पैरेलल फेक करेंसी है तो उसका ऑनर जो है करेंसी का तो गवर्नमेंट हुआ नहीं, वो कोई जो है इलीगल वर्क करने वाला हो सकता है, माफिया हो सकता है, ड्रग्स के तस्कर हो सकते हैं, टेररिस्ट ग्रुप हो सकता है, और उस करेंसी से जो अर्निंग होगी वो देश के खिलाफ भी जा सकती है, और वो सारी अर्निंग जो है अनरिपोर्टेड हो जाएगी, अनमैप्ड हो जाएगी, और उस पर किसी तरह का टैक्स नहीं लगेगा। और जितने भी इलीगल धंधे करने वाले लोग होंगे उनके लिए एक संजीवनी का काम करेगा, उनको एक माध्यम मिल जाएगा भाई कि हम कैसे चीज़ों को करें। इसलिए फेक करेंसी जो है किसी भी देश की इकोनॉमी के लिए बड़ी खतरनाक। बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी तपास यंत्रणांकडून सतत प्रयत्न केले जातात, पण असं असलं तरीही तस्करीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं दिसत नाही। अलीकडच्या काही वर्षात विविध तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड जप्त केलेली आहे, त्यामुळे आजही अनेक धनदांडग्यांनी काळी माया लपवून ठेवल्याचं वारंवार समोर आलेलं आहे। केंद्र सरकारने नोटबंदी केली होती कारण देशातील काळा पैसा त्याचबरोबरीनं बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याकरता, हे रॅकेट संपूर्णपणे संपवण्याकरता। पण असं असलं तरी देशात रोज बनावट नोटा आणि काळा पैशांवरती कारवाई होते। मग उत्तर प्रदेशातील सरकारी बाबू आणि व्यावसायिकांच्या घरी सापडलेले कोट्यवधी रुपये असो किंवा नुकतंच मुंबई पोलिसांनी 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडलेल्या असो, याचाच अर्थ हे संपूर्ण रॅकेट आजही सर्रासपणे सुरू आहे। आरबीआयच्या एका अहवालानुसार 2,000 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत। भारतात बांगलादेशमधून बनावट नोटांची तस्करी केली जाते। पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेश मार्गे त्या इतर राज्यात पोहोचवल्या जातात। नेपाळ मार्गे सुद्धा भारतात बनावट नोटांची तस्करी केली जाते। बनावट नोटांच्या तस्करीत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा हात असल्याचं काही प्रकरणातून उघडही झालंय। त्यामुळे आता ही तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच नोटांची तस्करी या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।